मरगाबाई यात्रेच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी महाराष्ट्रात कुठेही नसणाऱ्या त्राटकीच्या सोंगाचे या ठिकाणी सुरू आहे। आज गेल्या हजारो वर्षाची परंपरा या ठिकाणी बेडकर वासियांनी बेडगेतल्या 12 बलुतेदार समाजानं या ठिकाणी जपलेली आहे आणि हीच 12 बलुतेदार समाजाच्या पुण्याईनं आई मरगाईच्या आशीर्वादानं हे त्राटकीचं सोंग हजारो वर्षाची परंपरा घेऊन आज बेडकमध्ये काम करत आहे। आज त्राटकी राक्षसीच्या वधाचा आणि तिच्या साम्राज्याचा नायनाट करणारे हे सोंग जे आहे हे बेडगेमध्ये पूर्वी या ठिकाणी बेडगेच्या आमचे सुतार कुटुंबीय असतील, निकम असतील, वाळेकर कुटुंबीय असतील आणि आजच्या काळामध्ये करणारे आमचे नागरगोजी कुटुंबीय, त्याचबरोबर बालावृत्तीदार समाजातील या ठिकाणी सुतार समाज असेल, बाकीचे लोहार, धनगर, वंजारी सगळ्या समाजाचे, इचलकरंजी असतील, सगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभागी होतात। एक ही ऐतिहासिक परंपरा आहे। गेल्या हजारो वर्षापासून या परंपरेची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आज या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचं हे त्राटकीचं सोंग बेडक गावामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। या सोंगाचे मानकरी आमचे मातंग समाजाचे हलगेवादक असतील, आमचे सूर्यवंशी समाजाचे या ठिकाणी मशालवाले असतील आणि इतर सर्वच 12 बलुतेदार समाजाच्या माध्यमातून हे सोंग या ठिकाणी बेडक गावामध्ये साकारलं जातं। बेडक गावाच्या यात्रेला जशी ऐतिहासिक परंपरा आहे तसंच या ठिकाणी या बेडक गावामध्ये मरगुबाईचा दंडवत असेल, आंबील शिपण्याचा कार्यक्रम असेल, त्याचबरोबर दळण कांडा बंद करण्याचा एक प्रथा असेल। ही प्रथा अनेक हजारो वर्षापासून बेडक गावामध्ये चालत आहे, कार्यरत आहे आणि याच पद्धतीनं हे बेडक गावातील ऐतिहासिक अशी यात्रा आणि ऐतिहासिक असं हे त्राटकीचं सोंग या ठिकाणी संपन्न होत आहे। बेडगातील हजारो लाखो ज्या आमच्या मुली आहेत, ज्या आज माहेर सासरवासीला आहेत, परंतु ते या त्राटकीच्या सोंगाला या ठिकाणी आयर करत असतात। त्या आयराच्या माध्यमातून ते आपले नवस फेडत असतात। नवसाला पावणारी मरगुबाई म्हणून बेडगेची आई मरगाई या ठिकाणी प्रसिद्ध आहे। या मरगाई यात्रेच्या निमित्तानं या बेडक गावामध्ये हजारो वर्षापासून पूर्वी कधीतरी वास्तव करणारा जो अनेक समाज आहेत ते आज पुणे, मुंबई, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा भागामध्ये या ठिकाणी राहायला गेलेले आहेत, परंतु ते या यात्रेच्या निमित्तानं बेडक गावामध्ये येतात। मरगाईची यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न करतात। आई मरगाईला आंबिलाचा नैवेद्य असतो, तरी देखील बेडकमध्ये हजारो बोकड कापण्याची आणि रेडे कापण्याची प्रथा आणि परंपरा ही हजारो वर्षापासून चालत आलेली आहे, ती आजही कार्यरत आहे। संत गाडगेबाबांनी मरगाई मंदिराच्या समोर या ठिकाणी कीर्तन केलं आणि या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी या मरगाबाई मंदिराच्या समोर जो बोकड आणि रेडे कापण्याचा प्रथा होती ती या ठिकाणी बंद केली, परंतु आज देखील बेडक गावातील घराघरामध्ये या ठिकाणी याचा नैवेद्य या ठिकाणी केला जातो आणि ही प्रथा आणि परंपरा हजारो वर्षापासून चालत आलेली आहे। ती तशीच या पुढच्या काळामध्ये सुद्धा अतिशय भव्य दिव्य पद्धतीने या ठिकाणी चालत राहील असं मी या ठिकाणी बेडकर नगरवासियांच्या वतीनं आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वस्त करतो। धन्यवाद।